येवला तालुक्यातील सावरगाव ग्रामपंचायतीचा कारभार आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। गेल्या काही काळात झालेल्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी आज सावरगावचे नागरिक एकवटले आणि त्यांनी थेट पंचायत समिती गाठली। सावरगाव ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या विविध कामांमध्ये पारदर्शकता नसल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे। कागदोपत्री कामे आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यात तफावत असल्याचा आरोप करत नागरिकांनी आज गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले। यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। विशेष म्हणजे केवळ निवेदन देऊन ग्रामस्थ थांबलेले नाहीत, जर प्रशासनाने या कामांची तातडीने चौकशी केली नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। यामुळे आता पंचायत समिती प्रशासन यावर काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। यावेळी सावरगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। भ्रष्टाचार मुक्त ग्रामपंचायतीसाठी आता सावरगावकरांनी आरपारची लढाई सुरू केल्याची दिसून येत आहे। मी अशोक सकाराम लोखंडे, माजी पंचायत समिती सदस्य येवला। माझे म्हणणे असे एक आमच्या सावरगाव ग्रामपंचायतीमध्ये साधारणतः 300-350 आदिवासी लोकसंख्या आहे। तरी आम्हाला आजपर्यंत कुठली जी निधी येते ती निधी आम्हाला कुठल्याही प्रकारच्या आमच्या एकाही आदिवासी मेंबरला विश्वासात न घेता किंवा मी स्वतः एक तालुका लेवल जिल्हा लेवलचा पुढारी असून मलासुद्धा विश्वासात न घेता आमची निधी भरपूर आलेली आहे आणि त्या निधीचा उपयोग कुठंतरी दुसरीकडे केला गेलेला आहे। आम्हाला कुठलंही ते माहिती नाही, तर त्याची व्यवस्थित चौकशी सखोल झाल्या पाहिजे आणि ती चौकशी होऊन जे संबंधित जे कोणी काही गैरव्यवहार केला असेल त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि आम्हाला तो न्याय मिळाला पाहिजे। कारण आमची जी आदिवासी निधी ही सेपरेट असते शासनाने दिलेली, आमच्या निधीचा उपयोग हा आदिवासी समाजाला विचारल्याशिवाय करता येत नाही, परंतु आम्हाला कोणालाही विश्वासात घेतलं नाही। जसं काही जणू काही करणाऱ्यांना असं वाटलं की या सावरगावामध्ये आदिवासी भिल्ल समाज नाहीच आहे, पण मग हा समाज जागृत झालेला आहे आणि या समाजानं आता विचार केला आहे की आपली निधी ही ग्रामपंचायत लेवलला जी आलेली आहे तिचा उपयोग आपल्याला माहिती झाला पाहिजे आणि तिचा जो दुरुपयोग झाला आहे त्याची ताबडतोब चौकशी केली पाहिजे। अन्यथा आम्ही 15 दिवसानंतर सर्व आदिवासी समाज पंचायत समितीतून उपोषण धरून डायरेक्ट आमचा जो हक्क आहे जिथं आदिवासी विकास भवन तिथं जाऊन तालुका लेवलचे सगळे आदिवासी संघटना कार्यकर्ते गोळा करून आम्ही तिथं उपोषण केल्याशिवाय राहणार नाही। मी बाळासाहेब दादा पवार, सावरगावमधील एक शेतकरी। सावरगाव ग्रामपंचायतीचे बरेचसे 30-40 वर्षापासूनचं झालेलं भ्रष्टाचार आणि काही करोडो लाखो रुपयाची अनुदानं येऊन संबंधित माणसांनी किंवा संबंधित यांनी लाटलेले आहे आणि जे सरपंच आहे त्यांचे सह्या घेतलेले आहे ते अनाथ आहे, त्यांना लिहिता येत नाही, काही नाही, अशा लोकांना दडपणाखाली सह्या घेऊन लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। याची आम्ही BDO साहेबांना सर्व निवेदन दिलेलं आहे। इकडचे शेड तिकडे 13 लाख रुपये शेडचे निधी येऊन आणि जे शेबरीचे जे निधी येतो तो कुठं वापरून आदिवासी इतर समाजातील सर्व समाज घटकांना न्याय दिलेला नाही आणि स्वतःच्या मालकी हक्क समजून या ग्रामपंचायतीचं वाटोळं झालेले। ग्रामपंचायतीचं जे रेकॉर्ड आहे MB सारखं जे पैसे काढण्याचं साधन असतं MB, ती MB गायब आहे त्या ग्रामपंचायतमध्ये सद्यस्थितीत। सदर ग्रामसेवक मयत झालेला असून त्या MBचा काय तपास आहे तो त्यांनी साहेबांनी आम्हाला द्यावं यावेळी 15 दिवसात आमच्या सर्व ग्रामस्थांच्या मतीने आम्ही। मी सावरगाव येथील रहिवासी असून माझं नाव योगेश चांगदेव पवार आहे। सावरगाव येथील ग्रामपंचायतीत करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला याची मी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली, मला उपलब्ध झाली नाही। ग्रामविकास अधिकारी सांगता की ज्याचं दप्तर उपलब्ध नाही, त्या संदर्भात आम्ही आज गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं। न झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व न झालेल्या कामांची पाहणी व्हावी, संबंधित ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई व्हावी, त्याची पाहणी व्हावी, याच्यासाठी आम्ही गटविकास अधिकारी साहेबांना आज निवेदन दिलं। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही पुढील 4 दिवसात चौकशी समिती नेमून त्याची चौकशी करतो आणि तुम्हाला योग्य तो न्याय देतो। याच्या व्यतिरिक्त आमचं समाधान झालं नाही तर आम्ही ह्याच ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसू। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।